वाढदिवसाच्या जल्लोषाला फाटा देत मिरजेतून समाज प्रबोधनाचा अनोखा आणि अनुकरणीय संदेश। वाढदिवस म्हटलं की बॅनरबाजी, आतषबाजी, मोठा खर्च, पार्ट्या, जल्लोष हे चित्र आज समाजात रूढ होत चालले आहे। मात्र या दिखाव्याच्या संस्कृतीला छेद देत वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते अशोकरावजी कांबळे यांनी वाढदिवस साजरा करण्याची एक नवी, विधायक आणि समाज प्रबोधन करणारी दिशा मिरजेतून दाखवून दिली आहे। मिरज येथील महाराणा प्रताप चौकातील वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात संकल्पक कांबळे, हर्षल कांबळे, हनुमंत कांबळे या 3 विद्यार्थ्यांचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे प्रतींचे वाटप करून साजरा करण्यात आला। उपस्थित मान्यवर, पत्रकार, नागरिकांना संविधान उद्देशिकाच्या प्रती देत ज्ञान हक्क आणि लोकशाहीची जाणीव समाजाच्या हातात देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी अशोकरावजी कांबळे यांनी अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला। ते म्हणाले, बॅनर, जल्लोष, पार्ट्या, अनावश्यक खर्च करण्यापेक्षा एखाद्याच्या हातात संविधान देणे अधिक महत्त्वाचे आहे। संविधान वाचले तरच देश वाचेल। संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे कवच आहे। त्यामुळे प्रत्येक घरात संविधान पोहोचले पाहिजे। खरं तर हा केवळ 3 विद्यार्थ्यांचा वाढदिवस नव्हता। ही वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याची सुरुवात होती। एका दिवसाचा दिखाऊ खर्च करण्यापेक्षा किंवा करण्याऐवजी एखाद्याच्या हातात संविधानाची प्रत देणे, एखाद्याला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे आणि लोकशाही मूल्यांची बीजे समाजात रुजवणे हा विचार निश्चितच अनुकरणीय आहे। आज गरज आहे ती वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च करण्यापेक्षा ज्ञान वाटण्याची, पुस्तके देण्याची आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याची, रक्तदान करण्याची, वृक्षारोपण करण्याची, संविधानाचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची। माझा वाढदिवस माझ्या समाजासाठी संकल्प अशी भूमिका प्रत्येकाने स्वीकारली तर वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता सामाजिक परिवर्तनाचा दिवस ठरू शकतो। आणि या उपक्रमाचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते अविनाश जकाते सर, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर बापू जगताप, मुस्लिम समाजाचे नेते असगर शरीक मसलत, अर्थ राज्याचे अल्ताफ खतीब यांनी कौतुक केले। आणि या कार्यक्रमाला प्रमोद वायदंडे, विजयराव कांबळे, दीपक कडाळी मामा, शब्बीरभाई चिबिलकर, नजीर हुसेन झारी, सागर दरबारे, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कोकडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, मान्यवर, पत्रकार उपस्थित होते। समाजासाठी एक विचार, वाढदिवसाला हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्याच्या हातात संविधान द्या। जल्लोष एका दिवसाचा असतो, पण संविधानाची जाणीव आयुष्यभर देते। बॅनर काही दिवसांनी उतरतो, संविधानाचा विचार पिढ्यानपिढ्या उभा राहतो। मिरजेतून सुरू झालेला हा उपक्रम केवळ कौतुकाचा विषय न राहता प्रत्येकाने अनुकरण करण्याचा सामाजिक संदेश बनला तर खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे रूपांतर समाज जागृतीच्या उत्सवात होईल। आज मिरज शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रथमच आम्ही हर्षद कांबळे आणि संकल्प कांबळे आणि हनुमंत कांबळे या 3 भावंडांचं या ठिकाणी आम्ही वाढदिवस संपन्न केलेला आहे। या वाढदिवसामध्ये एक मिरज शहरामध्ये एक नवीन संदेश या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे। आज संविधानाचं प्रत्येकाला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देऊन आणि विदाउट डॉल्बी, आतिषबाजी किंवा घोषणा ही न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस जी का संविधानासाठी जी परिश्रम घेतलेले तिची पुन्हा एकदा या तरुणांच्या मध्ये आठवणी राहावी म्हणून ते संविधानाचं प्रत या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी भेट दिलेली आहे। आणि आज मिरज शहरामध्ये एक चांगलं संकल्पना या डॉक्टर रविकुमार गवई असतील, जकाते सर असतील, शब्बीरभाई चिबलकर असतील, प्रमोद वायदंडे आहेत, सागर दरबारे आहेत आणि बरेच माझ्याबरोबर असणारे सर्वच ह्या कार्यकर्त्यांनी तिने एक चांगला योजना या ठिकाणी सुचवले। आणि संकल्प आणि हर्षदच्या वडिलांनी तिने काय म्हटले की कांबळे साहेब आपण एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवूया आणि त्यांच्या मताशी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहमत झालेलो आहोत। आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये असंच तुम्हाला वाढदिवस बघायला मिळेल। आणि एक माझी सर्व मिरजकर नागरिकांना सूचना आहे, आपण डॉल्बी लावून दंगा करून अंगावर केसेस घेण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस करावं असे सर्वांना एक नम्र आव्हान आहे आणि तसं विनंती आहे। जय भीम, जय भारत।
अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.